सर्व डीएड बीएड धारक व शिक्षक वर्गांचं पुणेच एकदा आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण टीईटी एक्झामसाठी ना तो नोव्हेंबर 2025 ला पेपर झाला होता. त्याचा आपण उहापोह करत होतो किंवा टीईटीचा पेपर किती सोपा असते याचं फक्त आपण डिस्क्रिप्शन घेत होतो. त्यामध्ये आपण इंग्लिश आणि मॅथ हे तुलनेने जे अवघड विषय आहेत त्या दोन विषयावर सुरुवात केली होती आणि इंग्लिशचे आपले एक 5-7 प्रश्न घेऊन झाले होते. किती सोपे आणि साधे प्रश्न आहेत, जेणेकरून तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. जसे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये गणित किंवा इंग्लिशचे सेंटेन्स येतात तेवढं अवघड खरोखर टीईटीचा पेपर नसतो. अत्यंत सोपा आणि सरळ पेपर असतो. तर आपण सुरुवात करूया. बघा, ए सेट आहे आणि या ए सेट मध्ये इंग्लिशचा पेपर फर्स्ट आहे आणि याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आहे बघा 38. आपण 31 ते 37 काल घेतले होते. 38वा प्रश्न आहे आणि एकदम फालतू प्रश्न विचारला होता की युजफुल या शब्दाचं अपोजिट प्रश्न सांगा. तर अर्थातच काही युजलेस येईल. एवढे साधे आणि सोपे प्रश्न होते. तर थोडक्यात आपली फक्त भीती आहे की पेपर खूप अवघड असतो वगैरे, पण एकदम फालतू पण आहे. युजफुलचं युजलेस विचारलं होतं. नेक्स्ट होतं बघा, आयडेंटिफाय विच पार्ट इज द सेंटेन्स हॅज अन एरर. म्हणजे कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे विचारलं होतं. ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झाली आहे ना त्यांना माहित आहे की दोन शब्दांमध्ये किंवा दोन बाबीमध्ये जर तुलना असेल तर आपण काय घेतो, लार्जर हा शब्द घेतो, लार्जर. आणि जर सिंगल एकच असेल आणि ती जगातली सर्वात मोठी वस्तू दाखवायची असेल तर आपण लार्जेस्ट शब्द घेतो, लार्जेस्ट. बस संपलं. त्यांनी लार्जर विचारलं होतं, आपल्याला तिथं लार्जेस्ट निवडायचं होतं. थोडक्यात काय तर बी, त्याच्यातला जो बी पार्ट आहे तो चुकीचा आहे. सेंटेन्स असं होतं, द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जर सर्क्युलेशन ऑफ ऑल इंग्लिश डेलीज इन इंडिया. भारतामधलं सर्वात जास्त विक्री किंवा खप होणारं वृत्तमानपत्र हे द टाइम्स ऑफ इंडिया त्याला म्हणायचं होतं. तर ते एकमेव आहे, ते सर्वात जास्त विक्री होते. तर द लार्जेस्ट, बस एवढंच करायचं होतं त्याला. द लार्जेस्ट केलं असतं, संपलं. लार्जर कधी असतं, जर दोन बाबी म्हणजे द टाइम्स ऑफ इंडिया आणि द हिंदू किंवा लोकमत वगैरे असं जर दोन न्यूजपेपरची नावं दिली असतं तर लार्जर योग्य होतं. त्याच्यातही द नव्हतं मग वापरायला पाहिजे, परंतु एकच होतं तर लार्जेस्ट घ्यायचं होतं, संपलं. म्हणजे फार काही इंग्लिशमध्ये असं बारकावे वगैरे अपेक्षितच नाही त्या पेपर सेटरला. त्याला काय माहित पाहिजे फक्त की याला ओव्हरऑल ते विषयाचं ज्ञान आहे का, म्हणजे साध्या साध्या बाबी त्याला माहित आहेत का, हेच फक्त ते शिक्षकाच्या अंगीचे गुण त्याला ओळखायचे आहेत, बाकी काय नाही. त्याच्यानंतर सेंटेन्स होतं बघा की चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड, म्हणजे जो योग्य शब्द आहे तो ओळखा म्हटलं होतं. त्याने डॅमेज शब्द दिला होता. डॅमेज इथं ई नसता, तिथं ए पाहिजे होता. हे शब्द चुकीचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी शब्द दिला होता. हा शब्द सर्वांना माहिती आहे, इलेक्ट्रिसिटी. बघा इलेक्ट्रिक, आणि इथे फक्त त्यांनी काय केलं होतं, यस टाकला होता चुकून. या एच्या जागी काय पाहिजे तर सी पाहिजे. एकदम साधे साधे सोपे सोपे त्यांनी चुका करून ठेवले त्या. त्याच्यानंतरचा शब्द होता इकॉनॉमिकल. इकॉनॉमी असं केलं होतं. तर या ईच्या डिगी काय पाहिजे होता, ए पाहिजे होता. बघा हे जे शब्द आहेत ना सर्व दैनंदिन जीवनातले शब्द आहेत, म्हणजे फार काही अवघड शब्द ते विचारत नाहीत. अवेंडन, ॲडेक्युएट वगैरे, म्हणजे जसं स्पर्धा परीक्षेला विचारतात तसं. यातला योग्य शब्द होता ड्युरेशन. तुम्हाला चुकीचे जरी माहित नसेल, बरोबर जरी माहित होता हा तुम्हाला, तरी सुद्धा तुमचं उत्तर सहजरित्या निघालं असतं. एकदम साधे आणि सोपे सोपे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. त्यानंतर त्यांनी एक पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य विचारलं होतं. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. आणि सेंटेन्स होता शेप्स यूज द मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट. म्हणजे तो शेप असतो, लक्षात घ्या. शेप शब्द ज्याला माहिती ना, इथे अनेक वचन वगैरे तिथं माहित पडतं. तर शेप म्हणजे कोण असतो, आपला आचारी, किंवा आपण त्याला म्हणतो जो स्वयंपाकी असतो, स्वयंपाक बनवतो तो. शेप हे नाऊन कसं आहे, सिंग्युलर आहे. ओके. आणि शेप्स हे कसं आहे, प्लुरल आहे. ठीक आहे, माहितीच असावं याची गरज नाही, पण वाक्य होतं तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स. शेप्स यूज द मशीन, यूज दिले फक्त, हा आपला मेन वर्ब आहे. अर्थातच जर यूज असेल तर आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय करतो, यूजचं काय करणार आपण,
युज करणार. यूज हे वापरणारे आपल्या याच्यात सेंटेन्स होतं दोन. ओके, दोन सेंटेन्स होते. एका सेंटेन्स म्हणजे बी आणि डी किंवा 2 आणि 4. एका यूज सोबत आर दिलं होतं का, तर शेप्स हे अनेक वचनी, आणि एका सेंटेन्स मध्ये वेअर दिलं होतं. अर्थातच ते सेंटेन्स जर सिंपल पास्टचं असतं तर मूळ सेंटेन्स म्हणजे ऍक्टिव्हचं सेंटेन्स जर सिंपल पास्ट असतं तर वेअर बरोबर होतं. अर्थातच जे सेंटेन्स आहे ते सिंपल पास्टचं होतं, म्हणून बी हे वाक्य बरोबर आहे. द मशीन आर यूज बाय शेप्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट. अगदी सोपं, सरळ आणि एवढे साधे साधे प्रश्न यामध्ये आलेले आहेत, आपण बघू शकतो. तर मित्रांनो, हे जे सर्वच्या सर्व शब्द आहेत आपले जे बॅच आहे टीईटीची, त्या बॅच मध्ये आपण सर्व या बाबतीतले योग्य प्रकारचं मार्गदर्शन मुलांना करत असतो. त्यानंतर अगदी सोपा प्रश्न होता, आणि आय थिंक अपोजिट वर म्हणजे अँटोनिम विचारलं होतं फ्रेजाईलचं. बघा, फ्रेजाईल हा शब्द तुलनेने खूप सोपा आहे. फ्रेजाईल म्हणजे काय असते तर नाजूक असतो, नाजूक, खडकुळा किंवा कमकुवत. आणि रोबुस्ट हा काय असतो, कणखर व्यक्ती असतो. अर्थात त्याचं उत्तर काय रोबुस्ट आहे. आता त्याने वीक दिलं होतं. फ्रेजाईलचा वीक हा काय समानार्थी आपला झालेला शब्द आहे हा क्लासमध्ये. जेंटल म्हणजे हंबल वगैरे चांगला व्यक्ती. सबड्यूड म्हणजे शब्द बसत नाही तो. तर सर्वात योग्य शब्द होता आपला रोबुस्ट. तर मित्रांनो, पुण्याची आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण योग्य प्रकारे फक्त आणि फक्त 2 महिन्यात जर रिझल्ट काढायचा असेल टीईटीचा हमखास रिझल्ट, का तर टीईटी परीक्षा ही कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही, आपल्याला मेरिट मध्ये यायचं नाही. इथं काय करायचं, मला फक्त आणि फक्त तर पास व्हायचं. 100% हमखास जर एज घ्यायचा असेल तर मित्रांनो, हा जो इंग्लिशचा पेपर आहे यात 25+ मार्क्स मिळतात. परंतु आपली स्ट्रॅटेजी कशी आहे तर इंग्लिशमध्ये 20+, मराठीमध्ये 25-30, गणितमध्ये 20-25. इथे तुमचे 20-20, 40 आणि 25, 65 मार्क्स संपले ना. बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र मी तर म्हणतो वाचायची सुद्धा करत नाही, तरी सुद्धा आपण जे महत्वाचा अभ्यासक्रम तो पूर्ण इथे कव्हर करतो, जेणेकरून काय तुम्हाला 15-15, 30 मार्क्स मिळतात. तुम्ही 30-95च्या प्लस म्हणजे 100च्या प्लस तुम्ही आरामात जाऊ शकता. म्हणजे हे झाले तुमचे 95 मार्क्स फिक्स, आणि बाकीचे तुमचे फक्त आणि फक्त तुक्के, म्हणजे वरचे जे 25-30 प्रश्न आहेत त्याचे रॅन्डमली कोणाची 5 वर्गातल्या मुलाच्या हाती जरी पेपर केला त्याला गोल गोल कर म्हटलं तर ते 25 पैकी आरामात 10-12 मार्क घेऊन जातो. आरामात तुम्ही 110च्या प्लस जाता. हमखास गॅरंटी, तुम्ही 100च्या प्लस साधारण जरी अभ्यास असला तरी कुठलाही विद्यार्थी पास होतो. का तर तुलनेत पेपर तेवढा सोपा असतो, अवघड नसतो. तेच जर कॉम्पिटेटिव्ह मध्ये गेले, एमपीएससी पेपर सोडवला गेले तर तुम्ही मात्र एवढे सोपे प्रश्न तुम्हाला तिथे येत नाहीत, अवघड अवघड प्रश्न असतात. सर्वांना विनंती आहे, जर आपल्याला टीईटी चांगल्या प्रकारे पास व्हायची असेल तर कृपया आपल्या अकॅडमीला जॉईन व्हा. इथेच थांबतो. धन्यवाद.